ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. मुख्य संपादक वसंत पानसरे. डोळखाम परिसरात बिबट्याचा थरारक हल्ला. 10 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू. संतप्त ग्रामस्थांचा वनविभागावर रोष. डोळखाम वनपरिक्षेत्र हद्दीतील कळभोंडे येथील लाद्याची वाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात 10 वर्षीय निष्पाप बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी सकाळी घडली. कृष्णा भागा आगिवले असे मृत बालकाचे नाव असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कृष्णा हा सकाळी घराजवळील परिसरात असताना गावाशेजारी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्याच्यावर झडप घातली. या भीषण हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. मदतीसाठी धावपळ सुरू असतानाच त्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर घटनास्थळी गर्दी केली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे गावात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. निष्पाप बालकाचा बळी गेल्याने नागरिकांनी वनविभागाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार परिसरात अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर दिसत होता. याबाबत वारंवार वनविभागाला माहिती देण्यात आली होती, मात्र योग्य वेळी ठोस उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे वनविभागाच्या दुर्लक्षामुळेच हा बळी गेल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. बोलवले पुण्यावरून पण टीम येते आणि SGNP टीम येते. रेस्क्यू आपण करणार आणि जेरबंद झाल्यावर आपण गावामध्ये दाखवू जेरबंद झालेला आणि त्याला आपण रितसर जी कारवाई आहे त्याला आपण इथं काही सोडणार नाहीये. आपण जी ऑफिशियल प्रोसेस आहे ती करून टाकू, पण आपल्या इथं आसपास एरियात राहणार नाहीये. आमच्याकडे आहे, तिकडे आहे, इकडे नदीत भेटतात, एकच पकडून आले, बाकी आहे तेच. ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. मुख्य संपादक वसंत पानसरे.